नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण फिरायला निघालो आहोत. तर मित्रांनो, जाता जाता तुम्हाला मी दाखवतो. हे पहा मित्रांनो, इकडे कशाच्या शेंगा आहेत. तर वालासारखं एक झाड आहे, त्याला हे पहा कशा प्रकारे शेंगा आलेले आहेत मित्रांनो. एकदम चपट्या अशा शेंगा आलेल्या आहेत आणि त्याचे फुलं तर खूप छान दिसतात मित्रांनो. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे. आणि खूप चांगलं वालाचं येल आहे. वालासारखाच आहे, पण वालाचं तर ते वाटत नाही मित्रांनो, वेगळंच थोडा वाटतोय. तर हे पहा तुम्हाला कसं नेचर दिसतं ते. आणि तुम्हाला अजून काही दाखवायचं आहे, पण ते आपण जसं पुढं जाणार आहोत तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ब्लॉग्स पूर्ण पाहायचा आहे मित्रांनो. आता आपण खूप पुढे चालत चालत जाणार आहोत. तर ब्लॉग्समध्ये जे काही दिसणार आहे ते तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहोत मित्रांनो. तर आता आपण थोडं उन्हामध्ये आलो आहोत आणि खूप छान वाटतं मित्रांनो. म्हणजे एकदम मस्त असं वातावरण पण संध्याकाळचं आहे आणि खूप चांगलं आहे. आणि हे पहा मित्रांनो, बाग कशी आहेत ते. इकडं बाग आहेत आणि त्याला तुम्हाला दाखवतो. जे द्राक्ष आहेत ते कसे झालेले आहेत मित्रांनो. तर हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे हे एवढले द्राक्षाचं जे घड आहेत ते झालेले आहेत मित्रांनो. हे तुम्ही ब्लॉग्समध्ये पाहू शकता. आणि कसं दिसतं ते तुम्हाला मी दाखवतो. हे पहा मित्रांनो, द्राक्षाचे बागाचे जे झाडं आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर आता आपण पुढे जाणार आहोत. खूप काही गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत. जे काही आपल्याला दिसणार आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि मला एक वेगळंच थोडं वनस्पती वाटते, म्हणजे थोडं वेगळं वाटतंय झाड. तर ते तर मला ओळखता येत नाही मित्रांनो, पण तुम्हाला जर ओळखता आलं तर कमेंट करून सांगा कशाचा वेल आहे तो. हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे काय आहे हे तर मला माहीत नाही. आणि त्याला चीक पण आलेला आहे, म्हणजे चीक पण खूप निघतो त्याला. तर तुम्हाला आता मी बॅक कॅमेऱ्याने दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर तुम्हाला आता मी ते बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. तर हे पहा मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. आणि हे जे आहेत हे त्यांचे फुलं आहेत. अशा प्रकारचे फुलं आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला दाखवतो त्याचं जे डोळ्यासारखं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तर ते कसं दिसतं ते. आणि हे पहा, अशा प्रकारे हे आहेत. तर हे पहा, खूप चीक निघतो त्याला. आणि काय आहेत ते पण आम्हाला माहीत नाही. आणि स्टँडवरच त्याचा जो आहे चीक तो मित्रांनो पडलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण तो चीक जो आहे तो साफ करत आहोत. आणि चीक आपल्याला साफ करून झाला. आता आपण पुढे जाणार आहोत. तर हे पहा, इकडे तुम्हाला नेचर कसं दिसतं इकडचं ते. चांगल्या प्रकारे इकडे नेचर दिसतं. आणि ही छोटीशी पेरूचं झाड आहे. हे पहा, आणि इथून पाणी पण जातं ह्या साईडला खाली. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवलं होतं. हे पहा, ते पहिल्यांदा तुम्हाला दाखवलं त्याची ही शेंग आहे. आणि कसं जाडजूड शेंग आहे ते तुम्हाला आता ब्लॉग्समध्ये तर दिसतच असेल मित्रांनो कशी आहे ती. हे पहा, एवढी जाड शेंग आहे एकदम. हे पहा, अशा प्रकारे ही शेंग आहे. तर मित्रांनो, आता आपण थोडं मोकळ्या वातावरणामध्ये आलो आहोत मित्रांनो. आणि हे पहा कसं वातावरण दिसतं इकडचं. एकदम मस्तपैकी असं नेचर दिसतं. आणि इकडे मोकळी जागा आहे, सगळीकडं मोकळं वातावरण आहे, म्हणजे मोकळं वावर पण आहे. आणि हे तुम्हाला दिसत असेल. हे पहा, ह्या मागच्या साईडला मक्का आहे. तर खूप छान असं संध्याकाळचं वातावरण आहे मित्रांनो. आणि खूप चांगलं वाटतं मोकळ्या वातावरणामध्ये येऊन. तर मित्रांनो, आता आपण परत पुढे जाऊया आणि पुढे काय दिसतं ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो.
तर ह्या साईडला जो झरा आहे त्याला खूप मासे असतात मित्रांनो. आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही खेकडे पकडण्यासाठी ह्या झऱ्याला पण येत असतो. कधीमधी सतत नाही, पण मग केव्हा केव्हा येत असतो मित्रांनो. आणि खेकडी ज्या असतात त्या एवढल्या मोठ्या असतात आणि खूप मजा येते पकडण्यासाठी रात्रीच्या वेळेला. तर तुम्हाला मी दाखवतो त्याचं पाणी कसं आहे आणि कसं झऱ्याचं जे नेचर आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर हे पहा मित्रांनो, तुम्हाला हे पाणी दिसत असेल आणि तुम्हाला मी आता मागच्या कॅमेऱ्याने पण दाखवतो. मित्रांनो, हा तुम्हाला झरा जो आहे तो दिसत असेल आणि अशा प्रकारे आहे. खूप चांगलं पाणी पण आहे, एकदम नितळ आणि जागा पण चांगली आहे, एकदम घाण नाही, काहीच नाही. एकदम चांगल्या प्रकारचं झरा आहे, स्वच्छ आणि सुंदर असा. तर अशा प्रकारे हे तुम्हाला जी जागा दिसते झऱ्याची ही खूप लांबपर्यंत तिकडे आहे, म्हणजे तिकडेपर्यंत आहे, एवढ्या लांब. आणि हे तर कमीच आहे, त्याच्या पण पुढं आहे. त्याच्यानंतर आम्ही इकडे पण फिरायला जातो खूप चांगल्या प्रकारे. आणि हे तुम्हाला मका पण दिसत असेल, ह्या मक्यामध्ये खूप मक्की आहेत. आता मक्का असलं म्हणजे मक्कीच असतात, पण खूप चांगल्या प्रकारे त्याला पीक पण आलं आहे. आणि केव्हा केव्हा याच्यात बिबटे पण राहू शकतात, कारण आता खूपच गावाकडे पण बिबटे झालेले आहेत. तर खूप म्हणजे खूपच अशी लोकांना एकदम घाबरवून टाकलेलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, इथं ह्या झऱ्याला मासे खूप असतात आणि तुम्हाला मी आता दाखवायचा प्रयत्न करतो. तर इथून दिसतात की नाही तुम्हाला माहीत नाही, पण मग तुम्हाला मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. हे पहा मित्रांनो, तुम्हाला दिसतात की नाही, मला तर दिसतात मासे आहेत ते. हे पहा कशा प्रकारे खाली जातात, खूप हालचाल करत आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला एक खेकड पण दिसत असेल, खेकड तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. हे पहा, झूम करतो एकदम मध्यभागी पहा. तर हे धवळं खेकड आहे, धवळं खेकडं आहे. हे आमच्याकडे जास्त प्रमाणात खात नाही मित्रांनो. जे काळ्या खेकडी असतात त्याच खातात मित्रांनो, काळ्याच खेकडी खातात लोक. तर मित्रांनो, ब्लॉग्समध्ये लागून राहा. आपली सैर जी आहे ती कुठपर्यंत जाणार आहे ती सांगता येणार नाही आपल्याला, ब्लॉग्स किती मोठा होतो तो. तर पाहूया अजून काय होतं ते, ब्लॉग्समध्ये लागून राहा. तर मित्रांनो, आता खूप लांब आलो आम्ही, फिरता फिरता खूपच लांब आलो आहोत. आणि तुम्हाला हे संध्याकाळचं वातावरण कसं दिसतं ते तुम्हाला मी दाखवतो. आणि ह्या साईडला इकडे डाळिंबाचे झाडं छोटे छोटे आहेत, तर ते पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यानंतर त्या बाजूला पण भाजी पेरलेली आहे. आणि कसं गावाकडचं जे नेचर आहे ते तुम्हाला दिसतं आणि एकदम मोकळं असं वातावरण मित्रांनो. शहरापेक्षा तर गावातलं वातावरण चांगलं असतं, एकदम शांत आणि एकदम निर्मळ असतं मित्रांनो. तर परत आपण थोडं पुढे जाऊन पाहूया, तर आपल्याला काय काय दिसतं ते. तर चला आता आपण पुढे जाणार आहोत. आणि पहिले तर इकडे म्हणजे भोपळ्याचे बाग होते, म्हणजे इकडं भोपळ्याचे झाडं लावले होते, म्हणजे वेल जे होते ते लावले होते. आणि आता इकडे हे पहा, तुम्हाला डाळिंबच दिसत असेल, फक्त डाळिंब आहे इकडे मित्रांनो. तर तुम्हाला मी अजून थोडं पुढे जाऊन दाखवतो आणि दाखवण्याचा प्रयत्न करतो कसं निसर्ग आहे, कसा नेचर आहे ते. तर चला मित्रांनो, आता आपण पुढे अजून जाऊया थोडं. तर 2 वर्षापूर्वी ह्या साईडला आम्ही आलो होतो, त्यावेळेस इकडे एक मांडीसारा म्हणजे सर्प मारून टाकलेला होता. तर इकडच्या बाजूला जाण्यासाठी थोडा भीती वाटते मित्रांनो, खूप जीव असा वेगळाच होतो. त्याच्यामुळे ह्या साईडला आम्ही जास्त प्रमाणात येत नाही, म्हणजे इकडे एकदम शांतता असते ना, त्याच्यामुळं थोडं घाबरण्यासारखं वाटतं.
त्याच्यामुळं आम्ही जास्त ह्या साईडला फिरत नाही. तर तुम्हाला मी ब्लॉग शूट करण्यासाठी म्हणून ह्या साईडला आलो आहे मित्रांनो. आणि हे पहा कसं दिसतं वातावरण, एकदम खूप फिरायला जर निघालं तर खूपच चांगलं वाटतं. आणि सगळीकडं चांगलंच वातावरण असतं, सगळीकडं चांगल्याच प्रकारे नेचर असतं, निसर्ग असतो मित्रांनो. खूप छान असं वाटतं, सगळीकडं छानच वाटतं. तर कितीही पुढे गेलं तरी असंच आता वेगवेगळ्या प्रकारचे काही झाडे नाही, झुडपे नाही, आणि जे छोटे छोटे पक्षी आहेत काही तेच आहेत, दुसरं काहीच नाही. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला मी इथपर्यंतच आणतो आणि पुढच्या ब्लॉग्समध्ये पण अजून नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तुम्हाला आता आपल्या चॅनलवर कन्सिस्टन्सीनुसार एकदम रेग्युलर व्हिडिओ भेटतील आणि ते पाहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आता खूप फिरून फिरून आणि खूप बोलून बोलून पण तोंडाला फेस यायला लागला आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आपलं भाषण जे आहे ते आता आपण संपवतोच, म्हणजे संपवण्याचाच मार्गावर आलो आहोत. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये पण सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलला सपोर्ट पण करायचा आहे. जर तुम्ही चांगल्या प्रकारे सबस्क्राईब करून ठेवलं आणि आपले ब्लॉग्स बघितले तर मित्रांनो आपला चॅनल चांगल्या प्रकारे चालणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला ब्लॉगच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पण पाहायला भेटतील आणि मोटिवेशनल पण व्हिडिओ पाहायला भेटतील. तुमचं सगळ्या प्रकारे मनोरंजन होईल. तुम्हाला ब्लॉग्स वाटतील तर ब्लॉग पण येतील आणि दुसऱ्या प्रकारचे पण मोटिवेशनल पण व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर राहतील. तर मित्रांनो, ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्हाला ब्लॉगच पाहायचे असतील माझे तर मित्रांनो, दुसरा एक चॅनल आहे, जनार्दन पवार ह्या नावाने एक चॅनल आहे आणि त्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्या चॅनलवर एकदम प्रॉपर ब्लॉग असतात आणि एक से बढ़कर एक ब्लॉग त्या चॅनलवर येतात. तर मित्रांनो, जनार्दन पवार ह्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या पण चॅनलचा व्हिडिओ पाहण्याचा, ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र मित्रांनो.